to learn third chapter. That chapter is planting and the planting is one of. तर एक असा टॉपिक आहे की तो कशामध्ये प्रेझेंट आहे, 5 किंगडम सिस्टीम मध्ये प्रेझेंट आहे. Planting is one of the kingdom which is present in the 5 kingdom system. And today we are going to learn planting. And planting means all plants which are present on the earth. लक्षात घ्या. प्लांटिंग मध्ये, किंगडम प्लांटिंग मध्ये सगळ्या प्रकारचे प्लांट येतात. मग आता आपल्या या पृथ्वी तलावर असे ऑल प्लांट्स असं आहे का फक्त लँडवरच प्रेझेंट आहेत किंवा फक्त काही सर्टन ठिकाणीच प्रेझेंट आहेत? नाही. प्लांट्स आर प्रेझेंट ऑल ओव्हर. सगळीकडे प्लांट आहेत. लक्षात घ्या. दे आर प्रेझेंट इन वॉटर, दे आर प्रेझेंट ऑन लँड, दे आर प्रेझेंट ऑन ट्री. ठीक आहे. म्हणजे अँड ऑल टाइप्स ऑफ प्लांट्स, सगळ्या प्रकारचे प्लांट्स विच इज सिच्युएटेड इनटू द किंगडम. दॅट किंगडम आर कॉल्ड एज प्लांटिंग. अ ग्रुप ऑफ प्लांट. प्लांटिंग म्हणजे काय आहे? इट इज अ ग्रुप ऑफ प्लांट. आणि ह्याच्यामध्ये सुरुवातीचे काही कॉमन कॅरेक्टर्स, काही इंट्रोडक्शन प्लांटिंग बद्दल दिलेलं आहे. प्लांटिंग इज फर्दर क्लासिफिकेशन. आपल्याला प्लांटिंगचं क्लासिफिकेशन बघायचं आहे. प्लांटिंग इज क्लासिफाइड इनटू 2 ग्रुप्स. That first is cryptogam and the second is phanerogam. पहिला किंगडम आपल्याला कुठला बघायचा आहे? प्लांटिंग. ठीक आहे. हा जो किंगडम प्लांटिंग आहे त्याच्यामध्ये this planting is divided into 2 types. That is on the basis of some character. लक्षात घ्या. हे 2 प्रकार आपल्याला जे बघायचे. कुठला पहिला प्रकार आहे? क्रिप्टोगॅमी. क्रिप्टोगॅमी and the second is phanerogamy. phanerogamy. हे जे 2 ग्रुप आहेत which is situated into the kingdom planting, but these groups are बेसिस ऑन सम कॅरेक्टर्स. हे जे ग्रुप आहेत ते काही कॅरेक्टर वर सिच्युएटेड आहेत. म्हणजेच कुठले कॅरेक्टर? लक्षात घ्या. प्रेझेन्स ऑफ सीड. आपल्याला माहित आहे प्लांट मध्ये काय प्रेझेंट असतं? सीड प्रेझेंट असतं. प्रेझेंट ऑफ द व्हॅस्क्युलर टिश्यू. व्हॅस्क्युलर टिश्यू म्हणजे काय बघा? व्हेसल्स, वाहिन्या. व्हॅस्क्युलर टिश्यू म्हणजे काय? जसे आपल्यामध्ये ह्युमन बीइंग मध्ये, एनिमल मध्ये जसं वाहिन्या प्रेझेंट आहेत. कोण सांगते मला? आपल्या ह्युमन बीइंग मध्ये 10वी पर्यंत झालेले लक्षात घ्या. ह्युमन बीइंग मध्ये which vessels are present? which vessels are present? आता बघा तुमच्या ऐकण्यातला शब्द मी म्हणलेला आहे. which vessels are present? कोण सांगते मला? एनीवन? which vessels are present? कुठल्या वाहिन्या प्रेझेंट आहेत आपल्यामध्ये? कुठल्या वाहिन्या प्रेझेंट आहेत? हा, कोण सांगते? एनीवन? मराठीतून सांगा. टेल मी इन मराठी. हा, कसली वाहिनी? शुक्र. म्हणजे शुक्रवाहिनी म्हणजे कसली? समतीला सांगू द्या आता. व्हॉट इज शुक्रवाहिनी? हा, रक्तवाहिनी. and that in English blood vessels. and मी माझा प्रश्न आहे which blood vessels which are present in human being. कुठल्या ब्लड वेसल्स आहेत? एनीवन? ठीक आहे. आर्टरीज, वेन्स, कॅपिलरीज. देयर आर 3 टाइप्स ऑफ ब्लड वेसल्स which are present in between human being. and artery carry the oxygenated blood, veins carry the deoxygenated blood, and capillary carry all 2 types of bloods. लक्षात घ्या. आणि आर्टरी पुन्हा नंतर कॅपिलरी मध्ये त्याचं रूपांतर होतंय. व्हेन्स पुन्हा कॅपिलरीज. आर्टरी सगळ्यात मोठ्या वाहिन्या असतात, त्याच्यापेक्षा थोड्या छोट्या व्हेन्स, आणि त्याच्याही पेक्षा एकदम फाईन केशिका सारख्या काय असतात? कॅपिलरीज असतात. ठीक आहे. देयर आर 3 टाइप्स ऑफ ब्लड वेसल्स, आर्टरी, व्हेन्स अँड कॅपिलरीज. आपल्याला इन द 12th आपल्याला त्याची डीप मध्ये माहिती बघायची आहे. पण आपण इथं काय बघतोय?
kingdom plantae. In that kingdom plantae, there are two groups are situated. First is cryptogamy, second is phanerogamy, and these are which classification. This classification is based on some character. First is presence of seed, second is vascular tissue, and the differentiation of the body. लक्षात घ्या, त्यांचं बॉडीचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे त्याच्यावरून हे दोन ग्रुप केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला ग्रुप आहे, लक्षात घ्या, फॅनोरोगॅमी. आता इथं फॅनोरोगॅमी आपण बघतोय. पहिला ग्रुप आपण बघूया फॅनोरोगॅमी. दिस सीड प्रोड्युसिंग म्हणजे ह्या फॅनोरोगॅमी मध्ये जे काही प्लांट असतात त्यांना सीड येतं, लक्षात घ्या, सीड प्रेझेंट असतं. अँड इन क्रिप्टोगॅमी सीड इज अब्सेंट. सीड काय असतं इथं, अब्सेंट असतं. त्याच्यानंतर दे प्रोड्यूस स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आर व्हिजिबल. दॅट मीन्स व्हिजिबल स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. आता सीड येतंय म्हणजेच काय होतंय, लक्षात घ्या, सीड येतंय म्हणजेच हे सीड कशामुळे येतंय, बिकॉज ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. अँड द स्पेशल कसलं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं त्याच्यामध्ये, रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. अँड द रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला पुढे बघायचं आहे. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर समजा ह्या फॅनोरोगॅमी मधला एक ग्रुप आपण कन्सिडर करूयात, एंजिओस्पर्मिक ग्रुप. एंजिओस्पर्म, दे बिअरिंग फ्लावर, अँड इन दॅट फ्लावर्स देर आर टू टाइप्स ऑफ सेक्स ऑर्गन आर प्रेझेंट, अँड्रोशियम अँड गायनोशियम. In the androecium, male gamete is produced, and in the gynoecium, female gamete is produced. म्हणजे हे जे आहे ह्याच्यामध्ये फेनोरोगॅमी मध्ये इथं आपल्याला एक कॉमन फीचर, ह्याचं स्ट्रॉंग फीचर लक्षात घ्यायचं, सीड प्रोड्युसिंग फेनोरोगॅमी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण वी सी द क्रिप्टोगॅमी. क्रिप्टोगॅमी मीन्स स्पोर प्रोड्युसिंग प्लांट्स अँड डू नॉट प्रोड्यूस सीड अँड फ्लावर्स. इथं काय प्रेझेंट असतं तर स्पोर्स प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतं लक्षात घ्या, स्पोर्स प्रेझेंट असतात. डू नॉट प्रोड्यूस सीड्स, डू नॉट प्रोड्यूस फ्लावर्स. म्हणजे त्याच्यामध्ये फ्लावर प्रोड्यूस नसते. द रिप्रोडक्शन सेक्शुअली बाय गॅमेट्स बट सेक्स ऑर्गन्स आर कन्सील्ड म्हटलेलं आहे. कन्सील्ड शब्द आलेला आहे, लक्षात घ्या. इथं सेक्शुअल रिप्रोडक्शन होतंय, गॅमेट फॉर्मेशन होतंय, पण हे जे गॅमेट आहेत किंवा सेक्स ऑर्गन्स आहेत विच आर कन्सील्ड. कन्सील्ड म्हणजे हिडन. हे जे सेक्स ऑर्गन्स आहेत हे आपल्याला दिसत नाहीत, विच इज कन्सील्ड. अशा प्रकारचे हा जो ग्रुप आहे क्रिप्टोगॅमी. आता बघा, क्रिप्टोगॅमी हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप जो आहे तो नॉन व्हेस्क्युलर ग्रुप आहे. आपण सेकंड त्याचा आपल्याला फीचर बघायचा आहे क्रिप्टोगॅमीचा. पहिला फीचर बघितला आहे आपण स्पोर्स प्रोड्युसिंग. स्पोर्स प्रोड्युसिंग. दुसरं फीचर आहे नॉन व्हेस्क्युलर. आणि इथं मग काय आहे तर व्हेस्क्युलर. आता व्हेस्क्युलर आत्ताच झालेलं आहे, लक्षात घ्या. व्हेस्क्युलर मीन्स वेसल्स आर प्रेझेंट. आता इथे इन प्लांट व्हिच वेसल्स इज प्रेझेंट, झायलम अँड फ्लोएम. Xylem conduct the water in the plant and phloem conduct the food in the plants. There are all other vascular tissue is present in the plant. म्हणजे हे जे काय आहे तर व्हेस्क्युलर आहे. म्हणजे इथं व्हेसल्स प्रेझेंट असतात. म्हणजे आपल्यामध्ये जशा वाहिन्या वाहतायत, रक्त वाहतंय आपल्यामध्ये, त्या वाहिन्यांमधून आपल्यामध्ये रक्त वाहतंय, तसं ह्या प्लांट मध्ये काय वाहतंय तर ह्या प्लांट मध्ये वॉटर वाहतंय, लक्षात घ्या. देयर इज अ कंडक्शन ऑफ वॉटर, transmission of water. There is a conduction of water, there is a transmission of water by the vessel. That vessel are called as xylem, and there is a conduction of water. जसं आपल्या शरीरामध्ये लक्षात घ्या ब्लड वाहतंय, आणि ब्लड मध्ये जे कंपोनंट आहेत, आपण खाल्लेलं अन्न आहे ते ब्लड मध्ये पचलेलं जे आहे, लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, ते ब्लड मध्ये जाऊन ते ब्लड काय करते, पूर्ण शरीरभर आपल्या प्रत्येक टिश्यू पर्यंत पोहोचवण्याचं काम करते. तसं प्लांट मध्ये जे फोटोसिंथेसिस होते, जे फूड फॉर्मेशन होते, त्या फूडची प्लांटला सुद्धा गरज आहे, लक्षात घ्या. मग प्लांटच्या प्रत्येक पार्टच्या ग्रोथ साठी त्या फूडची प्लांटला गरज आहे. आणि ते फूड कोण प्लांटच्या प्रत्येक पार्ट पर्यंत पोहोचवण्याचं काम करते तर फ्लोएम ही वाहिनी असते, जी फूड काय करते, कंडक्शनचं काम करते. कंडक्शन मीन्स वहन, लक्षात घ्या. मग इथं हे जे फेनोरोगॅमी आहे हे व्हेस्क्युलर आहे, आणि हे जे क्रिप्टोगॅमी आहे हे नॉन व्हेस्क्युलर आहे. म्हणजे देयर इज नो व्हेसल्स प्रेझेंट इन दिस ग्रुप. क्रिप्टोगॅमी मध्ये जे काही आपल्याला बघायचंय त्याच्यामध्ये
and the second is Bryophyta. First is Thallophyta and the second is Bryophyta. आणखीन एक ग्रुप येते ह्या क्रिप्टोगॅमी मध्ये. एक आहे जो व्हेस्क्युलर प्लांट प्रेझेंट आहे, म्हणजे तिथं चालू झालेला आहे व्हेसल्स असण्याचं त्याचं लक्षण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये व्हेसल्स प्रेझेंट आहेत, म्हणून ती त्याला म्हटलेलं आहे व्हेस्क्युलर. आणि व्हेस्क्युलरचा जो ग्रुप आहे तो कोणता आहे? टेरिडोफाइटा. बघा, there are three groups which is present in the cryptogamy. First Thallophyta, second Bryophyta and the third is Pteridophyta. लक्षात घ्या, ह्या क्रिप्टोगॅमी मध्ये सुद्धा दोन कन्सेप्ट आहेत, नॉन व्हेस्क्युलर आणि व्हेस्क्युलर. नॉन व्हेस्क्युलर आणि व्हेस्क्युलर. नॉन व्हेस्क्युलर मध्ये थॅलोफाइटा, ब्रायोफाइटा आणि व्हेस्क्युलर मध्ये टेरिडोफाइटा. हे झाले तीन ग्रुप which is present in the cryptogamy. and vascular plant मध्ये राहिलेले दोन आपल्याला माहिती. किंगडम प्लांटी is differentiate into 5 groups. First is Thallophyta, second is Bryophyta, third one is Pteridophyta, fourth is Gymnosperm and fifth is Angiosperm. आता इथं तीन झालेले आहेत, राहिले किती? दोन. कोणचे कोणचे? हा सांगा मला. Gymnosperm, Angiosperm. ठीक आहे, दोन ग्रुप आहेत, जिम्नोस्पर्मी अँड एंजिओस्पर्मी. असे मिळून किंगडम प्लांटी मध्ये 5 ग्रुप प्लांटचे प्रेझेंट असतात. फर्स्ट थॅलोफाइटा, सेकंड ब्रायोफाइटा, थर्ड टेरिडोफाइटा, फोर्थ जिम्नोस्पर्म अँड द फिफ्थ वन इज द एंजिओस्पर्म. आता थॅलोफाइटा हा जो ग्रुप आहे तो टोटली अल्गी इज प्रेझेंट इन दिस ग्रुप. अल्गी म्हणजे हा अल्गीचा ग्रुप आहे, लक्षात घ्या. अल्गी मध्ये काय आहे? अल्गी शेवाळ. लक्षात घ्या, आपलं जर कुठं पाण्यामध्ये ओलसर ठिकाणी शेवाळ आपला जर पाय त्याच्यावर पडला तर आपण काय करतो? घसरतो. अशा प्रकारची अल्गी. मोठी झाडं असतात का अल्गी मध्ये? नाही. लक्षात घ्या, छोटे छोटे आहेत, असे खाली पसरतात. त्यांची बॉडी अशी पूर्ण प्लांट लाईक, ट्री लाईक वगैरे काही त्यांच्यामध्ये ते फीचर्स नाहीये. लक्षात घ्या, बट इट इज प्लांट. ते काय आहे? प्लांट आहे, म्हणून त्याला फर्स्ट ग्रुप मध्ये सिच्युएट केलेला आहे. पहिला ग्रुप आहे थॅलोफाइटाचा विच इज अल्गल. ठीक आहे, काय आहे? तो अल्गीचा आहे. आता हे एंजिओस्पर्म मध्ये पुन्हा दोन आपल्याला कन्सेप्ट बघायचे नंतर, ज्यावेळेस आपण सेपरेटली एंजिओस्पर्म बघू, इथं मोनोकोटिलिडॉन आणि डायकोटिलिडॉन. ते आपण ह्याच्याविषयी थोडीशी चर्चा केलेली आहे. व्हॉट इज मोनोकोटिलिडॉन? व्हॉट इज मोनोकोटिलिडॉन? एक दल. आणि व्हॉट इज डायकोटिलिडॉन? द्विदल. त्याचे काही एक्झाम्पल, जे काही माहिती असेल त्याची आपण ते नंतर बघूयात पुढे. आता पहिल्यांदा आपल्याला फर्स्ट ग्रुप बघायचा आहे थॅलोफाइटा. बघा, किंगडम प्लांटीचं जर आपण टोटली काही कॉमन फीचर आपण इथे बघितलं, ह्याची जर माहिती आपल्याला थोडक्यात आपल्याला पटपट जर मांडायची म्हणलं तर इन किंगडम प्लांटी there are 2 group. First is cryptogamy, second is phanerogamy. Cryptogamy is spores bearing. In this plant spores are produced. Phanerogamy is seed producing. In this group seeds are produced. त्याच्यानंतर हे जे क्रिप्टोगॅमी आहे हे नॉन व्हेस्क्युलर पण आहे, व्हेस्क्युलर पण आहे. दॅट मीन्स नो ब्लड वेसल, सॉरी, दॅट मीन्स नो वेसल्स आर प्रेझेंट. वेसल्स आर प्रेझेंट. आता इथं नॉन व्हेस्क्युलर मध्ये थॅलोफाइटा आहे, ब्रायोफाइटा आहे, व्हेस्क्युलर मध्ये टेरिडोफाइटा आहे, फेनोरोगॅमी मध्ये व्हेस्क्युलर आहे टोटली ग्रुप. फेनोरोगॅमी आर व्हेस्क्युलर, जिम्नोस्पर्मी अँड एंजिओस्पर्मी. अँड इन द एंजिओस्पर्मी मोनोकोटिलिडॉन अँड डायकोटिलिडॉन इज प्रेझेंट. Now we are going to see first group of kingdom plantae, that is कुठला first group? मोनोकोटिली कुठला? थॅलोफाइटा. थॅलोफाइटा. ठीक आहे, थॅलोफाइटा. आताच आपण काय बघितलंय? हा काय आहे? अल्गी आहे. लक्षात घ्या, थॅलोफाइटाचे आपल्याला सायलेंट फीचर्स
कॉमन फीचर्स आपण पहिल्यांदा बघूया. देन वी सी द टाइप्स ऑफ थॅलोफायटा. त्याच्यामध्ये बघा these members are mostly aquatic. आपल्याला जनरली शेवाळ जर बघायचं म्हटलं तर आपल्याला ते जास्त तर कुठं दिसतं, आपल्याला कुठं दिसतं, पाण्यामध्ये दिसतं, aquatic. ठीक आहे. मोस्टली aquatic, मोस्टली म्हणण्यापेक्षा aquaticच ग्रुप आहे खरं तर हा. फक्त काहीच जे आहे फ्यूज ग्रोज ऑन अनदर प्लांट म्हटलेलं आहे. ह्यातले काही जे ग्रुप आहेत ते प्लांट वर उगवतात, लक्षात घ्या. Another plant, and that concept, that group is called as epiphytic. Epiphytic. Epiphytic म्हणजे some alga, some thallophyta grows on another plant. That is called as epiphytic. Then some grows symbiotically and epizoic. Symbiotically आधी आपण आपल्याला वर्ड गेलेला लक्षात घ्या. काही काय करतात, दुसऱ्या ग्रुप बरोबर परस्पर सहकार्याने उगवतात, लक्षात घ्या. ग्रोज होतात, वाढतात. सम ग्रोज ऑन सिम्बायोटिकली, ग्रोइंग ऑन लिव्हिंग नॉन पॅरासिटिकली ऑन द एक्सटिरियर ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कुठं ग्रोज होत आहेत बघा. हे काही काय होत आहे, सिम्बायोटिक असोसिएशन करतायत, सिम्बायोटिकली ग्रो होत आहेत. पण ग्रोइंग ऑर लिव्हिंग नॉन पॅरासिटिकली, नॉन पॅरासिटिकली ग्रो होत आहेत म्हणजे पूर्णतः त्याच्यावर डिपेंड नाही आहेत. कारण हा अल्गा आहे, लक्षात घ्या. अल्गा हा ग्रुप थॅलोफायटा आहे. दे मेक देअर ओन फूड मटेरियल. नॉन पॅरासिटिकली ग्रो होत आहेत म्हणले. पॅरासाइटिकचा आपण जनरली अर्थ काय घेतो, परजीवी. आपण दोन ग्रुप बघितले, अल्गा आणि फंगाई. सिम्बायोटिक असोसिएशन होते, लायकेन तयार होते. पण ह्याच्यामध्ये फूड कोण तयार करते, कोण तयार करते बघा. अल्गा आणि फंगाय मध्ये अल्गा आणि फंगाय ग्रो सिम्बायोटिकली अँड कॉल्ड ॲज लायकेन. आता ह्याच्यामध्ये फूड कोण तयार करते, अल्गी तयार करते. लगे पटकन फंगाय म्हणून मोकळं होत आहे. फंगाय हिरवा असतं का, त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं का, क्लोरोप्लास्ट आहे का त्याच्यामध्ये, नाही. मग ते कसं त्याचं अन्न त्याचं तयार करते. अल्गी काय आहे, ग्रीन आहे, लक्षात घ्या. काय काय करते मग ते, ग्रीन आहे. म्हणजेच कशामुळे ग्रीन आहे, बिकॉज ऑफ क्लोरोफिल. आणि म्हणून ते काय करते, त्याचं फूड फॉर्मेशन करते. आता इथे काय म्हटलेलं आहे, अल्गी दुसऱ्या बरोबर सिम्बायोटिक असोसिएशन करते, पण ते त्याच्यावर डिपेंड नसते, लक्षात घ्या. ते स्वतःच स्वयंभू आहे. स्वयंभू म्हणजे ऑटोट्रॉपिक आहे. ते त्याचं फूड स्वतः तयार करते. ठीक आहे. अशा प्रकारचं. आणि aquatic algae grows in marine as well as fresh. ही जी aquatic algae आहे, marine म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये पण, that means in sea water, आणि fresh water मध्ये पण, that means in lake, river, त्याच्यामध्ये पण algae grow होते, pond मध्ये algae grow होते. aquatic algae and most of free living while some are काय म्हटलेले, symbiotic. मोस्ट ऑफ अल्गी आर काय आहेत, फ्री लिव्हिंग म्हणजे त्या स्वतंत्र पण राहतात, लक्षात घ्या. आणि काही अल्गी आताच म्हटलेले सिम्बायोटिक असोसिएशननी, म्हणजे काही अल्गी दुसऱ्या ऑर्गॅनिझम बरोबर ग्रो होत आहेत. काही अल्गी दुसऱ्या ऑर्गॅनिझम बरोबर ग्रो होत आहेत. काही अल्गी फ्री असतात, फ्री लिव्हिंग, त्याला कुणाची गरज नाही, स्वतः ग्रो होत आहेत. आपल्यामध्ये सुद्धा काही बघा, काही स्वयं असतात, त्यांना कुणाची काही गरज नसते. त्यांचं कार्य जे आहे ते स्वतः कुणाची गरज न घेता ते करू शकतात. पण काही काय असतात, सतत कुणावर तरी डिपेंड. चल इकडे जायचंय, चला बरोबर घेऊन जावा. चल तिकडे जायचंय, चला बरोबर घेऊन जावा. म्हणजे सतत डिपेंड असणं, म्हणजे पूर्णतः डिपेंड असणं, दॅट इज सिम्बायोटिक. त्याच्या दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर डिपेंड असणं. अशा प्रकारचे हे दोन्ही प्रकारचे अल्गी आहेत. सम आर फ्री लिव्हिंग अँड सम आर सिम्बायोटिक. आता बघा, खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आपण बघतोय, प्लांट बॉडी. म्हणजे मग अल्गी तर आपल्याला माहित आहे, शेवाळ दिसले की आपण त्याला अल्गी म्हणतो. मग ते ग्रीन दिसतंय, ते असं खाली असतं, लक्षात घ्या. त्याचं जर स्ट्रक्चर आपण अंडर मायक्रोस्कोप बघितलं तर ते कशा प्रकारचं दिसतंय, आणि त्याच्या स्ट्रक्चरला एक नाव दिलेलं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज थॅलॉइड. ते कसलं असतं, तर थॅलॉइड असतं. थॅलॉइड म्हणजे that means they do not differentiate into root, stem, leaves. तुम्ही असं सांगू शकता, अल्गी बघितलं ते बघा, त्याचं मूळ आहे, ते पान आहे,
ते स्टेम आहे. आपण हे प्लांट बघितलं, मँगोचं ट्री बघितलं किंवा रोजचं ट्री बघितलं, हिबिस्कस बघितलं, तर आपण लगेच सांगू शकतो हे स्टेम आहे, हे लीफ आहे, हे फ्लावर आहे, हे रूट आहे. म्हणजे आपण त्याला डिफरन्शिएट करतो. लक्षात घ्या, व्हॉट इज डिफरन्शिएट चा अर्थ आणि लक्षात घ्या. डिफरन्शिएट म्हणजे आपण त्याला पार्ट मध्ये विभागू शकतो. म्हणजे हे रूट मुळा जमिनीखाली असतात, पार्ट झाला एक. दुसरा स्टेम जमिनीच्या वर असतं, स्टेम आपण त्याला डिफरन्शिएट केलंय. पान त्याला वेगळे आपण लीव्हज म्हणून सांगू शकतोय, फ्लावर त्याला फ्लावर म्हणून सांगू शकतोय, फ्रूट सांगू शकतोय. तसं इथं आपण ते सांगू शकत नाही, म्हणून त्या बॉडीला काय म्हणायचं, थॅलॉइड असं म्हणायचं. म्हणजे प्लांट बॉडी ऑफ द थॅलोफाइटा इज थॅलॉइड विच इज अनडिफरन्शिएटेड इनटू रूट, स्टेम अँड लीव्हज. आपण त्यांना डिफरन्शिएट करू शकत नाही. अँड दे मे बी स्मॉल. बघा हे स्मॉल पण असतात. स्मॉल स्मॉल म्हणजे युनिसेल्युलर, जे की आपण अंडर मायक्रोस्कोप आपल्याला त्यांना बघावं लागतं. युनिसेल्युलर युनिसेल्युलर पण आहेत आणि त्याचबरोबर मायक्रोस्कोपिक. युनिसेल्युलर म्हणजेच कसले ते मायक्रोस्कोपिक. आणि मायक्रोस्कोपिकचं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला क्लोरेला. क्लोरेला इज नॉन मोटाईल. एक्झाम्पल आता आपल्याला इथं लक्षात घ्यायचे तर एमसीक्यू ला, सीईटी ला, नीट ला विचारतात. लक्षात घ्या, नॉन मोटाईल अल्गी, युनिसेल्युलर अल्गी. लक्षात घ्या. Write down the one example of the unicellular algae, and which is the one example of the unicellular algae? Chlorella. Chlorella. आणि क्लोरेला कसलं नॉन मोटाईल. आता मग मोटाईल आणि नॉन मोटाईल म्हणजे काय? व्हॉट इज द नॉन मोटाईल? नॉन मोटाईल म्हणजे स्थिर, एकाच ठिकाणून अजिबात मुवमेंट न करणं, थोडी पण मुवमेंट न करणं, नॉन मोटाईल. मोटाईल म्हणजे मुवमेंट करणं, मोटाईल म्हणजे मुवमेंट करणं. आता सध्याला नॉन मोटाईल कोण आहे? तुम्ही आहे का मी आहे? सध्याला नॉन मोटाईल कोण आहे? तुमची हालचाल होते. नॉन मोटाईल त्याला म्हणा, म्हणजे त्याला हे म्हणत नाही. मी एक समजून सांगण्यासाठी तुम्हाला सांगायला लागले. नॉन मोटाईल म्हणजे हालचाल न करणारा आणि मोटाईल म्हणजे हालचाल करणारा. आता सध्याला नॉन मोटाईल तुम्ही आहेत का मी आहे? तुम्ही. आणि सध्याला मोटाईल कोण आहे? मी. लक्षात आला अर्थ? आता हे नॉन मोटाईल शब्द इथून चालू झाला. लक्षात घ्या, हा आपल्याला लक्षातच राहिला पाहिजे. हा इट इज अ बेसिक. लक्षात घ्या, हे मोटाईल काय आहे, नॉन मोटाईल काय आहे, ॲक्वॅटिक काय आहे, टेरिस्टेरियल काय आहे, थॅलॉइड काय आहे. आता हा थॅलॉइड वर्ड आज आपण अवगत केलाय. थॅलॉइड बॉडी इज थॅलॉइड. म्हणजे आपण त्याला त्या बॉडीला रूट स्टेम लीव्हज असं सांगू शकत नाही. डू नॉट डिफरन्शिएट इनटू रूट स्टेम लीव्हज. दॅट बॉडी ऑफ प्लांट इज कॉल्ड एज थॅलॉइड बॉडी. त्या प्लांटच्या बॉडीला काय म्हणायचं? थॅलॉइड बॉडी असं म्हणायचं. एक एक्झाम्पल आता आपण बघितलंय क्लोरेला. ही कसल्या आहे? युनिसेल्युलर अल्गीचं एक्झाम्पल आहे, विच इज नॉन मोटाईल इन नेचर. आता आपण दुसरं बघतोय विच इज ऑल्सो युनिसेल्युलर बट इट इज मोटाईल. दॅट एक्झाम्पल इज क्लामायडोमोनस. क्लामायडोमोनस. क्लामायडोमोनस हे कसलं आहे? मोटाईल. आणि हे कसलं होतं क्लोरेला? नॉन मोटाईल. ठीक आहे. देन दे कॅन बी मल्टीसेल्युलर. हे झालं युनिसेल्युलरचे दोन एक्झाम्पल. युनिसेल्युलर अल्गी, नॉन मोटाईल, क्लोरेला, मोटाईल, क्लामायडोमोनस. अँड सम अल्गी आर मल्टीसेल्युलर. काही अल्गी ह्या मल्टीसेल्युलर पण आहेत. दॅट मीन्स दे मेक फ्रॉम मेनी सेल्स. मल्टीसेल्युलर. आणि ह्या मल्टीसेल्युलर जे आहेत अनब्रँचड आहेत. लक्षात घ्या, मल्टीसेल्युलर आहे पण अनब्रँचड, फिलामेंटस लाईक अ थ्रेड लाईक स्ट्रक्चर. ठीक आहे, फिलामेंटस एक्झाम्पल आहे. आता इथं बघा, ह्याला दोन नावाने आपण कारा पण म्हणू शकतो आणि चारा पण म्हणू शकतो. लक्षात घ्या, ज्याला जे वाटतंय ते म्हणा. एक्झाम्पल आहे मल्टीसेल्युलर अल्गीचं कारा किंवा काय म्हणायचं? चारा. जे तुम्हाला योग्य वाटतंय लक्षात राहण्यासाठीच. आणि आणखीन एक मल्टीसेल्युलर अल्गी आपण बघतोय, सर्गेसम.
एक्झाम्पल हे दुसऱ्या हे काराचं एक एक्झाम्पल आपण बघितलं. कसलं आहे ते? मल्टीसेल्युलर अल्गी आहे. अँड वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल इन द अल्गल ग्रुप सर्गेसम विच इज लार्ज ह्यूज अल्गी. लक्षात घ्या. आणि ह्यूज अल्गी आहे म्हणजेच कसली आहे? ह्यूज मायक्रोस्कोपिक सीवीड्स विच इज 60 मीटर इन लेंथ. किती लांबी आहे त्याची? 60 मीटर एवढी त्याची लांबी आहे. लक्षात घ्या. आणि एक्झाम्पल काय आहे? सर्गेसम. सर्गेसम किती आहे ते? 60 मीटर इन लेंथ. ठीक आहे. त्याच्यानंतर अल्गी मध्ये सेल वॉल बघायची. आता नेक्स्ट फीचर बघायचे आपल्याला सेल वॉल. सेल वॉल सेल वॉल कशाने बनलेली आहे बघा? कंटेन आयदर पॉलिसेकेराइड लाईक सेल्युलोज, ग्लुकोज और व्हरायटी ऑफ प्रोटीन. कशाने बनलेली आहे बघा? सेल वॉल. सेल्युलोजची सेल वॉल, सेल्युलोज, ग्लुकोज. व्हरायटी म्हणजे मेनी. लक्षात घ्या. व्हरायटी ऑफ प्रोटीन्स. आपण म्हणतो, आपण गेलो दुकानात एका एक साडी मागितली, व्हरायटी ऑफ साडीज आपण बघतो तिथं. एक बघतो का? नाही, खूप बघतो. म्हणजे व्हरायटी वेगवेगळ्या प्रकारचे असतो ना व्हरायटी. त्याच्यामुळे मध्ये काय म्हटलेलं आहे? हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन प्रेझेंट असतात एकतर सेल वॉलवर, किंवा ग्लुकोज तरी असतं किंवा सेल्युलोज तरी असतं. अँड रिझर्व फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्टार्च. कायम लक्षात ठेवायचं. प्लांट मध्ये रिझर्व फूड मटेरियल म्हणजे जे ते फूड तयार करते आणि ते स्वतःमध्ये जे कंझ्युम करून ठेवते, दॅट रिझर्व फूड मटेरियल स्टार्च. हे फूड फॉर्मेशन करते म्हणून ते स्वतःमध्ये कंझ्युम करून ठेवते फूड मटेरियल, म्हणून त्याला रिझर्व फूड मटेरियल असं म्हणायचं. ठीक आहे. स्टार्च अँड इट्स अदर फॉर्म म्हणजे स्टार्चचे वेगवेगळे प्रकार. लक्षात घ्या. रिप्रोडक्शन टेक्स प्लेस व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल अँड सेक्शुअल. तिन्ही प्रकारे रिप्रोडक्शन इथं होत आहे. रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय व्हेजिटेटिव्ह, reproduction vegetative, asexual and sexual. All three types of takes place in this Thallophyta. And life cycle shows the phenomenon alternation of generation. बघा, लाईफ सायकल एका वन लाईफ सायकल स्पॅन मध्ये दोन अल्टरनेशन जनरेशन आहेत. डॉमिनंट हॅप्लॉइड अँड रिड्युस्ड डिप्लॉइड फेज. दोन फेजेस आहेत. लक्षात घ्या. डॉमिनंट जी आहे ती हॅप्लॉइड आहे आणि दुसरी रिड्युस्ड जी आहे ती डिप्लॉइड आहे. दोन फेजेस आहेत. डॉमिनंट हॅप्लॉइड अँड रिड्युस्ड डिप्लॉइड फेज. अल्टरनेशन जनरेशन. अल्टरनेशन जनरेशन दोन फेजेस आहेत. मला सांगा, डॉमिनंट कुठली दिलेली आहे? हॅप्लॉइड आहे का डिप्लॉइड आहे? आणि रिड्युस्ड हॅप्लॉइड आहे का डिप्लॉइड आहे? डॉमिनंट. डॉमिनंट. हा सांगा. डॉमिनंट हॅप्लॉइड आणि रिड्युस्ड डिप्लॉइड. ठीक आहे. अशा प्रकारचं अल्टरनेशन जनरेशन. अल्टरनेट पहिलं काय आहे? डॉमिनंट आहे, हॅप्लॉइड आहे. दुसरं काय आहे? डिप्लॉइड आहे. काय आहे? रिड्युस्ड आहे. अल्गी आर क्लासिफाइड ऍज पर द पिगमेंट. बघा, अल्गी आर क्लासिफाइड इनटू 3 ग्रुप्स. दॅट मीन्स आपल्याला त्याचे ग्रुप बघायचे तर पण कशावरून? लक्षात घ्या. ते ग्रुप पण पडलेले आहेत, पण कशावरून? तर जे पिगमेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, जे क्लोरोफिल त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, त्याच्यावरून त्याचे काही ग्रुप दिलेले आहेत. आणि पिगमेंट कुठला? लाईक क्लोरोफिल, झंथोफिल अँड फायकोबिलिन. 3 प्रकारचे पिगमेंट ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. त्या 3 प्रकारच्या पिगमेंट वरून काही टाइप्स दिलेले आहेत. फर्स्ट टाइप ऑफ अल्गी इज क्लोरोफायसी, that is called as green algae. Second is phaeophycy, that is called as brown algae, and the third one is rhodophycy, that is called as red algae. अशा प्रकारचे 3 आहेत.
कुठला पहिला बघितला आपण? क्लोरोफायसी फर्स्ट, दॅट इज कॉल्ड एज ग्रीन अल्गी. देन द सेकंड बघा, तुम्हाला वाचायलाच काय प्रॉब्लेम आहे मला काय कळत नाही. सेकंड म्हणलं की तुमचा आवाजच स्टॉप होते. पहिला आपण कुठला प्रकार बघितला? क्लोरोफायसी. क्लोरो मीन्स क्लोरोफिल. क्लोरोफिल वरून नाही लक्षात घ्या. क्लोरोफिल इज ऑलवेज ग्रीन, म्हणून त्याला ग्रीन अल्गी असं म्हटलेलं आहे. दुसरा प्रकार कुठला? अवघड आहे. कुठला प्रकार बघितला? दुसरा कुठला? मोठ्याने सांगायचं. कुठला? अहो जे म्हणताय तेच मोठ्याने म्हणा ना, का तोंडामध्ये अंगामध्ये काही ताकद नाहीये, तुमच्या शक्ती नाहीये. कुठला? फिओफायसी म्हणा बरं. आता तिन्ही प्रकार आपल्याला वन बाय वन जाऊयात, कारण तुम्ही आधी म्हणत असताना बघा उगाचच ग्रुप मध्ये मिक्स होऊन काहीतरी म्हणायचे म्हणून म्हणू नका. तुम्हाला ते नाव थोडंसं कुठेतरी आपल्या लर्न मध्ये आलं पाहिजे, लक्षात घ्या. ते आपल्या तोंडात आलं पाहिजे. तर फर्स्ट अल्गीचा प्रकार आहे क्लोरोफायसी. कुठला प्रकार आहे? क्लोरोफायसी. सेकंड फिओफायसी. थर्ड रोडोफायसी. क्लोरोफायसी इज कॉल्ड एज ग्रीन अल्गी म्हणा. फिओफायसी इज कॉल्ड एज ब्राउन अल्गी. And rhodophysi is called as red algae. थांबा आता इकडे जाऊयात आपण. हा, मुलंच फक्त, मुली राहू द्या. हा बघा, क्लोरोफायसी, फिओफायसी, रोडोफायसी. क्लोरोफायसी is called as green algae. Pheophysi is called as brown algae. Rhodophysi is called as red algae. आलं? इकडं बघा, क्लास चालू असताना पाठीमागून जास्त आवाज असतो, आणि आता मी म्हणायला सांगितले तर पुढे आवाज जास्त आहे, पाठीमागं कमी आहे. ज्यावेळेस माझा क्लास चालू असतो त्यावेळेस जी काही मुलांची पाठीमागं बडबड होते ते पाठीमागून असते. मग तो जो बोलतानाचा जो उल्हास आहे, टिक्क्या उठून उभा बरं जरा. दोघं तिघही उठून उभा राहा तुम्ही. केशरी कलरच्या शर्टच्या पोरा बसले दोघं पण. पटकन लवकर उभं राहायचं. उभं राहा पटकन ना. बघू बरं तोंडा कशी दिसताय तुम्ही. हा फर्स्ट त्याच्या अलीकडचं पण. हा म्हणजे तोंड तर मला दिसली पाहिजे तो कोण आहे काय. बघा आता उठवल्यावर असे शांत बसले, खाली मला घालून. पण असं क्लास चालू असताना मात्र बाजीराव असल्यासारखं. All right, dear students, I hope you understand today's small topic. छोटंसं घेतलंय आपण, introduction and the silent features of the Halophyta. ठीक आहे. So next part we will see tomorrow. ठीक आहे.